पुढची बातमी पाहूयात। केडीएमसी मध्ये जे घडलं तसं मुंबईत होणार नाही यावरती आता भाष्य करणं योग्य नाही। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अशा पद्धतीचं हे सूचक वक्तव्य केलेलं आहे। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे अधिकार हे आम्ही दिलेले आहेत, असं देखील बाळा नांदगावकर म्हणालेत। झालं ते मुंबईत होणार नाही, त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात। ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे, तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र। ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात। पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथे लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे। तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अशा पद्धतीचं हे सूचक वक्तव्य केलेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे घडलं तसं मुंबईत होणार नाही यावरती आता भाष्य करणं हे योग्य नाही, अशा पद्धतीचं एक सूचक असं वक्तव्य बाळा नांदगावकरांनी केलेलं आहे। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे अधिकार हे आम्ही दिलेले आहेत, असं देखील बाळा नांदगावकरांनी म्हटलेलं आहे। खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या या निवडून आलेल्या उमेदवारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर हे वक्तव्य समोर येत आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के मध्यरात्री पुन्हा एकदा पक्षाच्या संपर्कामध्ये आल्यात। त्यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली आणि आता मिलिंद नार्वेकरांसोबत डॉक्टर सरिता म्हस्के या मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। त्यानंतर कोकण भवनाला जाऊन त्यांचा देखील गटामध्ये समावेश केला जाणार आहे आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। मिलिंद नार्वेकर आता आपण पाहतोय या ठिकाणी समोर गाडी आहे, गाडीमध्ये मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत ज्या नगरसेविका आहेत सरिता म्हस्के या देखील असल्याची माहिती आहे। आणि आता हे गाडी जी आहे ही मातोश्रीला जाणार आहेत, मातोश्रीला उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर प्रामुख्यानं जी काय घडामोड घडली त्या संदर्भामध्ये बोलण्यात येणार आहे। आपण पाहतोय मिलिंद नार्वेकर आपल्या सोबत आहेत आणि सरिता म्हस्के देखील गाडीमध्ये आहेत आणि आता मातोश्रीच्या दिशेनं गाडी निघालेली आहे। खरं तर ज्या पद्धतीनं 2 दिवसामध्ये घडामोडी घडल्या होत्या आणि म्हस्के नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर जोरदार टीका जी आहे ती कुठेतरी म्हस्केंवर झाली होती, म्हस्के कुटुंबावर झाली होती आणि त्यामुळेच त्यांना आता ठाकरेंसोबत आपण असल्याचं जाहीर केलं। पहाटे 3:30 वाजता ते मिलिंद नार्वेकरांच्या निवासाने पोहोचले आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या भेटीसाठी गेले। त्यानंतर आपली जी आपबीती आहे ती देखील त्या ठिकाणी ते उद्धव ठाकरेंसमोर मांडतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय घडलं होतं हे सांगतील अशी देखील माहिती समोर आली आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। मुंबई मनसे नगरसेवक हे कोकण भवनाकडे आता रवाना झालेले आहेत। मुंबईतील मनसेचे नगरसेवक हे गट नोंदणीसाठी नवी मुंबईकडे रवाना झालेले आहेत। कोकण भवनामध्ये या सगळ्यांची नोंदणी ही केली जाणार आहे। ज्या प्रकारे आपण बघितलं काल ठाकरेंची शिवसेना कोकण भवन इथे त्यांनी गट नोंदणी केली आणि तशाच प्रकारे आता मनसे पक्षाचे 6 नगरसेवक हे गट नोंदणीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सर्व 6 नगरसेवक आहेत। गटनेते यशवंत किल्लेदार आपल्या सोबत आहेत। काल ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं त्याच्यामुळे थोडीशी धाकधूक आहे कार्यकर्त्यांना। ज्या प्रकारे काल शिंदे शिवसेनेला पाठिंबा मनसेने दिला आणि ज्या घडामोडी घडल्या, आज तुम्ही सुद्धा नोंदणीसाठी जात आहात। एक आव्हान आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला की आपले नगरसेवक आपल्यासोबत ठेवणं। नाही, मला वाटतं कल्याण डोंबिवलीचा विषय हा स्थानिक पातळीवरचा झालेला निर्णय आहे। मुंबई महानगरपालिका हा स्वतंत्र वेगळा विषय आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे जे काही आम्हाला आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू। आता आजचा विषय जो आहे, आमचा गटस्थापना जी आम्ही गट जो स्थापन केलेला आहे त्याची नोंदणी करणं, कोकण भवनला जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करणं यासाठी आम्ही चाललेलो। सर्व हे 6च्या 6 नगरसेवक आता कोकण भवन इथे जातील, तिथे गट नोंदणी होईल आणि त्यानंतर जी काही प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। प्रत्येक जण आपलं जे प्रमाणपत्र आहे, जे विजयी झाल्यानंतर जे प्रमाणपत्र दिलं जातं ते प्रत्येक जण प्रमाणपत्र हातात घेऊन आहेत आणि हे सर्वजण आता कोकण भवन इथे मार्गस्थ होत आहेत। कॅमेरामन दीपेश महाजन समी, वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।
आणि पुढची बातमी पाहूयात. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंना बळ दिल्यामुळे उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी तसा निर्णय घ्यायला नको असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी काल कल्याण डोंबिवलीतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवाद साधला आणि तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलंय. मनसे नगरसेवक सोबत राहिले असते तर ताकदीचे विरोधक दिसले असते असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलेलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. कल्याण डोंबिवली मनसे स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंना साथ द्यायला नको होती. मनसे आणि आपल्या पक्षाचे नगरसेवक हे एकत्र असते तर ताकदीचा विरोधी गट हा दिसलेला असता. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना सन्मानाची वागणूक मिळेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना कुठेही वाळीत टाकलं जाणार नाही, भविष्याची चिंता करू नका. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विरोधी पक्षामध्ये बसणार आहोत, सन्मानाची वागणूक मिळेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आणि मनसेचे नगरसेवक हे फुटल्यानंतर राज ठाकरे हे गप्पच कसे असा सवाल उपस्थित होतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंचे 4 नगरसेवक देखील मनसे सोबत गेलेले आहेत. तर मतदानापूर्वीही शिवसेनेकडून मनसे आणि शिवसेनेचे उमेदवार हे फोडून निवडणुका या बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. उमेदवार फोडणाऱ्या शिवसेनेसोबत मनसे कशी गेली असा प्रश्न यामुळे आता उपस्थित झालाय.